नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध यातील दशक 16व्यास प्रारंभ करतो आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. दशक 16व्याचे शीर्षक आहे सप्ततीन्वय. सप्तसप्ती असे सूर्याचे एक नाव आहे. अन्वय म्हणजे वंश. सप्तसप्ती अन्वय म्हणजे सूर्याचा वंश. उपासनेच्या पातळीवर असणाऱ्या प्रत्येक साधकाला आत्मानात्म विवेक आणि सारासार विचार करावा लागतो. आत्मानात्म विवेकामध्ये आपल्या उपास्य देवतेचे आणि तिच्या चरित्राचे सतत चिंतन तसेच देवतेच्या थोर भक्तांचे स्मरण फार उपयोगी पडते. त्याचप्रमाणे सारासार विचारात 3 गुण आणि 5 भूते यांच्या अहर्निश चाललेल्या खेळाचे विवरण विश्वव्यवहार आकलन होण्यास अति मदत करते. म्हणून या दशकाच्या पहिल्या 7 समासात वाल्मिकी सूर्य, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आत्माराम अंतरात्मा यांचे स्तवनरूपी वर्णन आहे. परंतु अंतरात्मा हे खरे उपास्य देवतेचे मूळ स्वरूप आहे. हा अंतरात्मा पिंडामध्ये, उपास्य देवतेमध्ये आणि ब्रह्मांडामध्ये सर्व घटना घडवून आणतो. सर्व देवतांच्या उपासना अखेर त्याच्या ठिकाणी पोचतात. अशा सर्व विश्वाला चेतना देणाऱ्या आत्म्याचे चिंतन साधकाला अवश्य असते. किंबहुना त्याच्या उपासनेचे पर्यवसान अखंड आत्मानुसंधानात घडले पाहिजे. म्हणून या दशकाच्या उरलेल्या समासांमध्ये आत्मारामाचे वर्णन आढळते. रविकुलभूषण प्रभू रामचंद्र श्री समर्थांचे उपास्य दैवत होते, हे जगजाहीरच आहे. मारुती राय त्यांचे आदर्श भक्त होते. चला तर मग आता दशक 16व्यामधील समास पहिला आपण आरंभ करूया, ज्याचे की शीर्षक आहे वाल्मिकी स्तवन निरूपण. आतापर्यंत आपल्याकडे जे भगवंताचे मोठमोठे भक्त होऊन गेले त्या सर्वांच्या चरित्रात वाल्मिकीचे चरित्र साधकाच्या दृष्टीने फारच उद्बोधक आहे. त्यांच्या चरित्रापासून शिकण्यासारख्या 4 अत्यंत महत्वाच्या गोष्टी श्री समर्थांनी या समासात सांगितल्या आहेत. 1. वाल्मिकीची नामनिष्ठा. 2. वाल्मिकीची उपरती. 3. वाल्मिकीचा अनुताप. आणि 4. वाल्मिकीची तीव्र तपश्चर्या. नाम घेण्यास प्रारंभ केल्यानंतर मग दुसऱ्या कोणत्याही साधनाचा विचार आपल्या मनात त्याने आणला नाही. पण त्यामुळे नामाच्या राशी पडल्या आणि पापाचे पर्वत भस्म होऊन गेले. अर्थात प्रचंड पुण्याचा संचय झाला. त्याचप्रमाणे आपला देह व देह संबंधी माणसे आपल्याला खरे सुख देणार नाहीत याची एकदा खात्री पटल्यावर त्याने पुन्हा चुकून सुद्धा देहसुखाची अपेक्षा केली नाही. तसेच आजपर्यंत आपण ज्या रीतीने आयुष्य जगलो ते सर्व वाया गेले, त्याचा भयंकर पश्चाताप त्याला झाला. त्या पश्चातापाच्या आगीने त्याचा देह आणि त्याचे मन इतके पळून निघाले की जणू काय त्याचा नवा जन्म झाला. जुना वाल्मिकी जळून त्यातून नवा वाल्मिकी जन्मास आला. आणि एकदा नामाच्या साधनाला धरल्यानंतर इतक्या विलक्षण चिकाटीने त्याने अभ्यास केला की त्याच्या अंगावर अखेर वारूळ वाढले, तरी त्याचा त्यास पत्ता लागला नाही. अशी त्याची तीव्र तपश्चर्या होती. साधकाने या 4ही गोष्टी शिकणे जरूर आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 16वे समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचे न हा त्रिलोक्य पावन झाला. प्रथम वाल्मिकीचे सामान्य वर्णन श्री समर्थ सांगतात. ऋषींमधील पुण्यश्लोक असा तो वाल्मिकी अतिशय धन्य होय. हे 3ही लोक त्याने पावन केले. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळिता सकल सृष्टी श्रुत नव्हे.
भविष्यकाळी घडणारे आणि ते पुन्हा शतकोटी रामायण वाल्मिकीने आधीच रचले. सारी सृष्टी ढुंडाळली तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणी केलेली पाहण्यात नाही किंवा ऐकण्यात नाही. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. भविष्यात घडून येणारी एखादी गोष्ट जरी कोणी आधी सांगितली आणि ती त्याप्रमाणे घडून आली तर जगातील माणसांना त्याचे मोठेच आश्चर्य वाटते. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे. पण रामाचा अवतार झालेला नव्हता, दुसरा काही शास्त्राधार नव्हता. असे असताना देखील ज्याने रामकथा सविस्तर सांगितली, ऐसा जयाचा वाग्विलास, ऐकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण. असा त्या वाल्मिकीचा वाग्विलास होता. तो ऐकून श्री शंकर प्रसन्न झाले. मग शतकोटी रामायणाचे तिन्ही लोकांसाठी विभाग केले. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, इतरांवचे अनुमानले, राम उपासकांसी झाले परम समाधान. सामान्य माणसाला वाल्मिकीच्या काव्यशक्तीची कल्पना करता येणे शक्य नाही. श्री शंकराला ती करता आली. श्रीरामाच्या उपासकांना फार मोठे समाधान वाटले. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिकी सारिखा कवेश्वर, न भूतो न भविष्यती. पूर्वीच्या पुष्कळ मोठमोठ्या ऋषींनी कवित्व रचना केली, पण वाल्मिकी हा एकच कवीश्वर असा की तो न भूतो व न भविष्यती. आता नामाने कसा तरला ते श्री समर्थ सांगतात. पूर्वी केली दृष्ट कर्मे, परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे, पुण्ये सीमा सांडिली. पूर्वायुष्यात वाल्मिकीने फार दुष्ट कर्मे केली, परंतु रामनामाने तो पावन झाला. अत्यंत दृढ निश्चयाने त्याने नाम जपले, त्यामुळे त्याच्या पुण्याला काही सीमा उरली नाही. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरुते. तो आपल्या वाणीने रामांचे नाव उलटे उच्चारित होता, तरी त्याच्या पापाचे पर्वत फुटून नाहीसे झाले. जगामध्ये त्याच्या पुण्याचे निशाण फडकले. वाल्मिके जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. ज्या वनामध्ये वाल्मिकीने तप केले ते वन देखील त्याच्या थोर पुण्याईने पवित्र झाले. त्याच्या तपाच्या बळाने कोरड्या लाकडांना अंकुर फुटले. पूर्वी होता वाल्हा कोळी, जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विबुधी आणि ऋषेश्वरी. उपरती आणि अनुताप यांच्या प्रभावाने वाल्हा कोळी मेला आणि वाल्मिकी म्हणून जन्मास आला व सर्वांना वंद्य झाला. आधी वाल्हा कोळी होता. जगात त्याने पुष्कळ जीवांची हत्या केली होती, पण पुढे पंडित आणि मोठमोठे ऋषी त्यास वंदन करू लागले.